नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. लेखीसाठी 30 गुण व तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आहेत. भाग अ लेखी परीक्षा एकूण 30 गुण. प्रश्न क्रमांक 1 शब्द वाच व सुंदर हस्ताक्षरात पुन्हा लिही. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. राष्ट्रगीत, रॉकेल, निसर्ग, क्रमांक, पाण्यात दिलेले आहे तसे शब्द सुंदर हस्ताक्षरात लिहायचे आहेत. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 5 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 4 शब्द लिहा. यानंतर प्रश्न क्रमांक 2 व्याकरण व भाषिक कृती करा. 4 गुण. अ खाली दिलेले शब्द उलट क्रमाने लिही. जसे काम त्याप्रमाणे मका, रवा वार, धारा राधा. ब प्रश्न वचन बदल व लिही. जसे झाड झाडे त्याप्रमाणे नदी नद्या, घर घरे. क प्रश्न योग्य शब्द लिही. जसे राम वाचतो तसे सरिता वाचते. ड प्रश्न अधोरेखित केलेल्या शब्दांच्या जागी कंसातील शब्द लिहून वाक्य पुन्हा लिही. आर्याने आंबा खाल्ला. वाक्य आर्याने संत्री खाल्ली. प्रश्न क्रमांक 3 दिलेल्या शब्दावरून प्रश्न तयार कर व लिही. जसे हुशार मुलगा, मुलगा कसा आहे, शाळा कशी आहे. सुंदर शाळा यावरून वाक्य तयार करायचं आहे. प्रश्न शाळा कशी आहे, उत्तर सुंदर शाळा आहे. याप्रमाणे तुम्ही प्रश्न लिहू शकता. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4 अ खाली दिलेला उतारा वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. योग्य पर्यायाला गोल कर. व्हिडिओ स्टॉप करून उत्तराचं व्यवस्थित वाचन करा. त्यावर आधारित पहिला प्रश्न पहा. पहाटे पहाटे कोण आरवतं. उत्तर पर्याय क्रमांक 3 कोंबडा. ब प्रश्न सूर्य कोठून उगवतो. सूर्य हिरव्यागार डोंगराआडून उगवतो. क प्रश्न सूर्याची किरणे कशी आहेत. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तरामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. सूर्याची किरणे तांबूस आहेत. ड प्रश्न सकाळ होताच लोक काय काम करतात. उत्तर सकाळ होताच लहान मोठी माणसे आपापल्या कामाला लागतात. लोक विहिरीवरून पाणी भरतात. शेतकरी गाडीला बैल जुंपून शेतावर निघतात. ब प्रश्न पुढील शब्दांचे अर्थ लिही. फुले, पुष्प किंवा सुमन, आकाश, नभ किंवा गगन. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 खालील चित्र बघ व शब्द डोंगर तयार कर. पोटाचे चित्र आहे. पोपट, हा पोपट आहे. हा छान हिरवा पोपट आहे. हा छान हिरवा पोपट पेरू खातो. हा छान हिरवा पोपट गोड पेरू मजेने खातो. उत्तर शब्द डोंगर, पोपट, हा हिरवा पोपट, हा मिठू मिठू बोलणारा हिरवा पोपट. यानंतर प्रश्न क्रमांक 6 खालील उतारा वाच व 2 प्रश्न तयार कर व लिही. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. उत्तराचं व्यवस्थित वाचन करा. प्रश्न क्रमांक 1 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे. प्रश्न क्रमांक 2 मोर कशासाठी जगभर प्रसिद्ध आहे किंवा पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात. ब प्रश्न प्रत्येकी 2 फळांची नावे लिही. 2 गुण. 1 बी असलेली फळे. आंबा, चिकू, बोर. अनेक बी असलेली फळे. पेरू आहे, कलिंगड आहे. याप्रमाणे तुम्ही जास्त बिया असलेली फळे लिहू शकता. पपई, टरबूज, संत्री. यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7 अ खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण कर. 2 गुणांसाठी आहे. रानातल्या बोरीला. उत्तर बाभळीच्या पानातून लगडली बोरे. पाठ्यपुस्तकातील ओळीनुसार हे उत्तर लिहायचं आहे. काट्यातून लगडली. उत्तर गोडगोड बोरे. प्रश्न क्रमांक 8 खाली दिलेल्या विषयावर 4 ते 5 वाक्य लिही. माझी आई. इथे नमुना दाखल उत्तर दिलेलं आहे. माझ्या आईचे नाव सुजाता आहे. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण असून माझी खूप काळजी घेते. ती मला रोज अभ्यासात मदत करते आणि छान छान गोष्टी सांगते. माझी आई घरचे सर्व काम खूप प्रेमाने आणि वेळेवर करते. मला माझी आई जगामध्ये सर्वात जास्त आवडते. याप्रमाणे तुम्ही उत्तर लिहू शकता. धन्यवाद.